हॅलो. मार्गस्य निस्तारम् वेत्तारं कर्मवृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानाम् वन्दे सद्गुणलहरी. अशांतीचं कारण जे विकल्प आहे ते विकल्पच आपल्या बंधाचं कारण आहे. म्हणजे जे बंधाचं कारण आहे तेच अशांतीचं कारण आहे. बंधन म्हणजेच परतंत्रता. आणि जिथं परतंत्रता आहे तिथंच दुःख आहे, अशांती आहे, आकुलता आहे. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं जगायचं असतं. कोणालाही कोणाच्या आधी राहून जगण्याची इच्छा दारला. कोणालाही कोणाच्या आधी राहून जगण्याची इच्छा नाही. मग असं ते विकल्प म्हणा, नाहीतर अध्यवसान भाव म्हणा, कर्तृत्व बुद्धी म्हणा, विभाव भाव म्हणा, ते सगळे या जीवाच्या दुःखाचे का कारण आहे त्याचं कारण सांगायला. हवा पुसायला देत ओलं करून आणाल ते एकदमच घाण आहे. त्या चहा कॉफीचे डाग दिसत. काय करतात त्याने नाही, ती बसायचं आहे की ती बसायचं आहे ती आणायला ती बसकर आहे. बसकरवर शास्त्र ठेवून कसं पुसणार आपण. ते आणायला लागले, दिलं त्यांना कापड. तर काल आपण बघितलं की जी बाह्य वस्तू आहे ती बंधाचं कारण नाही. त्याचं कारण काय बघितलं आपण, बाह्य वस्तू बंधाचं कारण का नाही. बाह्य वस्तू बंधन बरोबर हे उत्तर आहे. परवस्तूमुळे जर बंध होऊ लागेल तर कुणालाच मोक्षाची प्राप्ती कधीच होणार नाही. बाह्य वस्तू ही भिन्न वस्तू आहे, पर आहे. मग त्या बाह्य वस्तूच्या आश्रयाने काय होतंय, बाह्य वस्तूचा जो आश्रय घेईल तर त्याच्या निमित्तात काय होतात, तर अध्यवसान भाव होतात. बरोबर आहे. अध्यवसान भावासाठी कारणभूत बाह्य पदार्थ आहे. बाह्य पदार्थाच्या आश्रयाशिवाय
हम्म. तर बाह्य वस्तूला निमित्त करून काय घडतात? अध्यवसान भाव घडतात. आणि अध्यवसान भावामुळे काय होतं? तर बंध होतो. वस्तूमुळे कधीही बंध होत नाही. बघितलं ना आपण 265 वाक्य. वत्थुम पडुच्च जंपुन अध्यवसानम तो होय जीवानम नय वत्थु दो दुबंधो अध्यवसानेन बंधोती. अध्यवसान भावाने बंध होणार. मग अशा प्रकारे अध्यवसान भावाने बंध आहे असं का उघडलं? अध्यवसान भावाने बंध आहे हे निश्चित केल्यानंतर आता पुढच्या गाथेमध्ये काय सांगायला लागले शीर्षकामध्ये ते आपण बघत होतो. एवं बंध हेतुत्वेन. आता इथं पुढे कोण बसणार आहे? कोण आहे ते? आहेत? अच्छा अच्छा. जरा टेबल पुढे सरकून जरा काय पुढे जरा. बरी होते संजय काकी पुढे बसा. पुढं तुम्हाला पुढे ठेवली जा. तुम्हाला अम्मा करायचंय म्हणून. प्रतिमा कोण काय म्हणते? काय नाही म्हणते. तुमच्या घरातलीच परंपरा आहे. महाराजांच्या घरातलीच आहे. एवं बंध हेतुत्वेन निर्धारितस्य अध्यवसानस्य. लक्ष द्या की राव तुम्ही. बंधाला कारणभूत ते अध्यवसान भाव असतात असं निश्चित झालेलं असताना निश्चित झाले ते अध्यवसान भाव खोटे आहेत असं सांगायला लागलेत. खोटे. आपले नाहीत. नाही आपले नाहीत म्हटलं असतं तर ते आपल्यापासून खरे पण असू शकतात ना. जे आपलं नाही ते सगळं खोटं असतं असं नाही. पण इथं अध्यवसान भावाला मिथ्या म्हणायला लागलेली आहे. आम्हाला एक प्रश्न असा आहे की आपण क्षमावाणीच्या दिवशी मिच्छामी दुक्कडम म्हणतो. म्हणजे वर्षभरात आमच्याकडून काय चुका घडल्या ते माझे सगळे दोष मिथ्या होत. त्याचा भाव काय आहे? अभिप्राय काय? मिथ्या होत म्हणजे काय? म्हणजे आता आपण तर भाव केलेले आहेत, मग ते मिथ्या कसे होणार? त्याच्यामुळे बंध तर होणारच आहे आणि ते केलेलेच आहेत. मग ते मिथ्या होत म्हणजे खोटे होत असं आपण म्हणू समजा त्याचा शब्दार्थ. मग त्याच्या अंतरंगामध्ये आपण काय भावावा? माझ्याकडून वर्षभरात काय चुका झाल्या त्याबद्दल क्षमा. माझे सगळे दोष मिथ्या होत. किंवा प्रतिक्रमणामध्ये तर आपण सगळीकडे तसं म्हटले ना, दिवसभरामध्ये जी काय केंद्रीय वगैरे सगळ्या प्रतिमांमध्ये लागलेले दोष त्यास मिच्छामी दुक्कडम मिच्छामी दुक्कडम मिच्छामी दुक्कडम मिच्छामी दुक्कडम असं सगळीकडे प्रतिक्रमण करत असताना मिच्छामी दुष्कृतम मिथ्यामी दुष्कृतम मी माझे दुष्कृत मिथ्या होत. तर आता ह्यांना विचारू का सगळ्यांना आधी काय अर्थ होतो? मग तुम्ही सांग. मिथ्या मे दुष्कृतम असं जे शब्द तुम्ही वापरता, तुम्ही आपलं व्हॉट्सअपवर एकमेकाला आहे ना घेणं ना देणं आपलं पाठवायचं मिच्छा मे दुक्कडम. म्हणजे त्याच्यात काय असं काय विशेष
असं काय नसतं, आपण चुकलेलंच नसतो, त्याच्यामुळं पाठवायला काय हरकत नाही. मग भाव काय, तुम्ही त्याच्यातला अर्थ काय घेता? माझे दोष मिथ्या होत, असं समोरच्याला ज्यावेळेस आपण म्हणतो डॉक्टर, त्याचा अर्थ काय? काय झालं नाही म्हणजे, मी तुम्हाला प्रश्न विचारला ना, तुम्ही काय सांगताय का? आता सगळेजण म्हणतात तर खरं आहे की प्राणरहित आहे, त्यात भावरहित आहे, आणि भावरहित कोणतीही क्रिया फलदायी नाही, असं कुठं लिहिलंय? हम्म हम्म कशात लिहिलंय? कल्याण मंदिर स्तोत्र मध्ये आकिरीन तो की बरोबर, त्यात ते दिले ना, भावरहित क्रिया, त्याचं काहीही फळ नाही. मग आपले दोष नुसतं जरी शब्द वापरले म्हणून नष्ट होतील काय? त्याच्यात कुठेतरी जिवंतपणा यायला पाहिजे ना. आज सकाळी आम्ही आपलं बसलो होतो, तिघं पूजा करत होतो. एक सरिताचे मिस्टर होते, मी आणि अभिजित तिघं बसलो. मग आपलं महाराजांनी एक पद्धती शिकवली पूजनामध्ये, ध्यान कसं करायचं, अर्घ्य चढवल्यानंतर, जसं आपण काल परवा घेतलं तस. मग आता ते मग प्रत्येक जणाला एक एक झाल्यानंतर सूत्र म्हणायला हवं, आपलं सांगायला हवं. मग सांगितलं दीपकनं, आहे ना, मोक्ष फळ चढवलं न, काय मोक्ष स्वरूप ओहम ओम. मी म्हटलं काय केलं तू? म्हणजे आपण काय स्वरूपोहम असा शब्द वापरला. अहम माझं स्वरूप आहे ना तसं आहे, आणि तुम्ही नुसतं जाणा 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 जाणा, जरा कुठंतरी आधी जाणा नंतर जाणा, जाणायला थोडस आम्हाला ते ऐकण्यातच आमचा सगळा वेळ. थोडस त्याला घ्या शांत चित्तानं, आहे ना, 2 सूत्र कमी सांगायची, एखादा श्लोक कमी म्हणायचा, पण उग आपलं म्हणत राहायचं त्या श्लोकाचा ध्यानाचा कुठं संदर्भ तर लावता का नाही?
आणि तिथं त्याचं भावभाषण आपण करा, म्हणजे समोरच्याला त्याचा अर्थ कळेल. आपणच नाही केला तर समोरच्याला काय कळणार? आपलं धन पूर्ण करायचं ध्यान. स्वाध्याय नाही आहे ना, तो ध्यान आहे. ध्यान वेगळं आहे, स्वाध्याय वेगळं आहे. स्वाध्यायाला माताजी काय म्हटले शास्त्रात? व्यग्रता म्हटलंय. आणि ध्यानाला एकाग्रता सांगितली. ते स्वाध्यायाचं ते आहे ते ज्ञान आहे. आणि ध्यान हे त्या ज्ञानाहून वेगळं, अनुप्रेक्षा वगैरे हे सगळं राजवार्तिकमध्ये त्यांनी दिलं कलंक देवाने. अनुप्रेक्षेचं चिंतन म्हणजे व्यग्रता आहे. तर ध्यानामध्ये एकाग्रता असते. म्हणून जेव्हा आम्ही शब्दाचा वापर करणार तोपर्यंत आपल्या ज्ञानात एकाग्रता येणार नाही. शब्दाचं अवलंबन, सगळंच अवलंबन सोडायचं. इथं ध्येय ध्याता ध्यानाचं सुद्धा विकल्प सोडायला सांगितलाय. आणि मग आपल्याला एकतर विषय न जाणे म्हणजे इंद्रियाचा नसताना आणि अभ्यास नसताना जर आपण सूत्र म्हणून मोकळं केलं, मग आपल्याला त्याचं फिलिंग नाही घेतलं तर मग त्या भले ते मोठं सूत्र आहे परमात्म स्वरूपोहम. अरे काय म्हटलोय आपण? परमात्मा जसे आहे तसंच माझं स्वरूप आहे. म्हणजे आपल्या आत्म्याला परमात्म स्वरूप पाहणं हे ध्यान आहे. मग तिथं आपल्या आत्म्याची आपल्याला महिमा यायला पाहिजे असा मी. पण काय भावभाषण नाही, काय नाही, रूढीनं. आता तुम्ही बसलाय म्हणून म्हणायचं, नाहीतर जर मी नसलो तर पूजा तर बायका उरकून टाकते. म्हणजे या शांतीपाठ आपण म्हटल्यानंतर ऍक्च्युली हे असतं ना, अन्न काय सर्ग करायचा आहे आणि मग क्षमापण आहे. बायकांचं काय नाही, शांतीपाठ त्या दिवशी आपण बघितलंच की भक्ता आपण गेला, मला सांगितलं, मग 18 श्लोक झाले, म्हटलं आता बाद घरी जायचंय. मग आपलं झालं, मग आम्ही आपलं महार्घ्य जयमाला म्हटली, महार्घ्य म्हणला आणि मग शांतीपाठ म्हटला आणि मी आपलं काय सर्ग करतोय ज्याने माझ्या आणखी सगळ्या बायका म्हणून सगळं मोकळं करून झालं. पण त्यांचं काय सर्ग करायचा नाही, काय काही कशाला, म्हणजे त्याच्यातलं काय असं विशेष त्या क्रियेचं, पण क्रियेतनं एकतर आपल्याला त्या क्रियेचं अवलंबन दिलंय की जेणेकरून आपला उपयोग चांगला स्थिर व्हावा म्हणून. कारण आपण आधी चंचल आहोत, गृहस्थ आहे, परिग्रहवाले, अनेक प्रकारच्या विकल्पाने व्यग्र असतो. म्हणून आपल्या उपयोगाला एकाग्र करण्यासाठी असे बाह्य अवलंबन दिलेत. तर त्या अवलंबनाचं पण व्यवस्थित चिंतन मनन करत की मी काय करतोय, काय नाही. आता अभ्यस्त झालाय, अभ्यस्त जसं रोटली करणं अभ्यस्त झालंय. रोटली करता करता बायका मोबाईल बघू शकते, बोलू शकते, सगळं करू शकता ना रोटली करता करता. तसं पूजन करता करता सुद्धा आता सगळं येतं बायकांना. म्हणजे पूजन सोडून बाकी सगळं येतं. म्हणजे ती पूजनाची क्रिया, त्यामध्ये म्हटले जाणारे शब्द, त्याच्यामध्ये चढवलं जाणारं द्रव्य आणि त्या सगळ्याला काहीतरी वाच्यवाचक संबंध आहे शब्दांचा, क्रियेचा भावाशी कुठंतरी अर्थार्थी संबंध आहे. लग्नाला जायचं म्हटलं तर त्यांना कळतं कसं नटायचं, कोणता शर्ट आपला ड्रेस घालायचा, साडी घालायची, त्याच्यावर कोणते दागिने घालायचे, कोणती टिकली लावायची, म्हणजे तिथं सगळं परफेक्ट मॅचिंग बरोबर आहे. आणि मंदिरात जाताना काय असतो का, मी आपण मंदिरात चाललोय, लग्नाला जाणं आणि मंदिरात जाणं दोन्ही मंगल आहेत. असू दे, मग तिकडे जाताना आम्ही कुठं म्हटलं नटू नका, पण मग मंदिरात येताना व्यवस्थित यावं ना, की जेणेकरून तिथला जर आपण लग्नाला प्रॉपर पद्धतीनं गेलो नाही, सगळे जसे जातेत, जसे साड्या घालतेत, जसे काय घालतेत कपडे दागिने वगैरे, तसंच मी पण नाही घालून गेलो आणि मी आपलं वेगळंच काहीतरी घालून गेलो साधं सुधं,
तर आपल्याला कळतं की ते म्हणजे तसं चालणार नाही. आपल्याला ऑकवर्ड वाटतं ते. मग इथं मंदिरात जाताना कधी ऑकवर्ड वाटतं का आपल्याला, असं म्हणा. प्रॉपर त्याचे फिलिंग यायला पाहिजे ना. तिथं कशासाठी ड्रेस कोड असतो? फिलिंग येण्यासाठी. कशासाठी सगळ्या क्रिया असतात? ती फिलिंग येण्यास. काय असतं नाही तरी लग्न म्हणजे ते हार का घालायचे ते मंगळसूत्र काय त्याच्यात? ते काय हार मंगळसूत्र घातलं म्हणजे लग्न असतं का? आणि बँड वाजला ते मंगळसूत्र म्हटले म्हणजे काय असतं? एक तुम्ही एकमेकांनी केलेले परिणामच असते, दुसरं काय. पण त्या सगळ्या क्रिया का महत्वाच्या आहेत? त्याच्याशिवाय ती फिलिंग येत नाही की तो माझा पती आणि मी त्याची पत्नी. तसं न करता तुम्ही बघा बरं, पती पत्नी मानू शकताय का? मंदिरात जायचं, देवाच्या पाया पडे. इथं आता त्या ख्रिश्चन धर्म तर काय करते, जाते देवासमोर आणि बघते एकमेकाला, ते तुम्हाला स्वीकार, हे तुम्हाला स्वीकार, संपलं, लग्न झालं त्यांचं. एवढंच असतं ना त्या ह्याच्यासमोर. आपण पण तेवढंच करतो, फक्त आपल्याकडे जरा वेगळं संस्कृतमध्ये 2-4 काय त्याच्याशी घेणं देणं नाही. म्हणजे मला म्हणायचंय, सगळ्या बाहेरच्या क्रिया आपल्यामध्ये ते भाव प्रगट व्हावेत या हेतूने बाहेर असतात सगळे. तसं मंदिरातल्या पण सगळ्या क्रिया आपल्यामध्ये ते भाव जागृत व्हायला पाहिजे. त्यासाठी आहे धर्माची भावना, जिन भावना आपल्यामध्ये, जिन भावना जागृत व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी 165 गाथा लिहिलेत कुंदकुंदात. भावपावर भावना किती महत्वाची आहे, भाव किती महत्वाचे आहे. म्हणून त्यांनी लिहिलंय भावेन होई नग्गो. म्हणजे भावाने लग्न झालं पाहिजे. केवळ द्रव्याने लग्न होणार काय? तिर्यंच आणि नारकी सुद्धा नग्नच असते, असं कुंदकुंदाचार्यांनी लिहिलंय तिथं, माहित आहे. म्हणजे परिणामामधून सगळे विकार, विभाव, विकल्प आहे ना निघून जाणे, त्याचं नाव आहे भाव, नग्नता. आणि त्याच्यासाठी साधनभूत आहे द्रव्य नग्नता. त्याचा उपयोग नाही असं नाही, नाहीतर अन्यथा ते द्रव्यलिंग व्यर्थ ठरलं असतं. द्रव्यलिंगाचा भावलिंगाशी संबंध आहे, भावलिंगाचा द्रव्यलिंगाशी संबंध आहे. जोपर्यंत इथं संसार दशा आहे, निमित्त नैमित्तिक संबंध आहे, त्यानुसार आपला वर्तमानामध्ये कर्म असताना परिणाम आणि हे सगळं चाललेलं आहे. म्हणून म्हटलं जास्त नाही जमलं, पण जेवढं करतोय तर त्याच्यात मन तर लावा ना. असं काय फार करायला पाहिजे असं पण नाही. ठीक आहे, आपण वेगळं आहोत, संसारात आहे आपल्या पाठीमागे संसार, पण जेवढा वेळ देतो तेवढा वेळ तर आपण त्याच्यातनं काही एक चांगल्या गोष्टी विचारात घेऊन त्याचं थोडस जीवनामध्ये चिंतन मनन केलं तर आपल्याला मग धर्म आनंद देईल, संसार दुःख देणार नाही, असं आहे ना. मग आता माझा प्रश्न काय होता, जसं आता तिथं म्हटलं ध्यान सांगितलं, प्रत्येक ध्यान सूत्रानंतर अहम म्हटलं जातंय, शुद्धोहम. मग अहम आणि शुद्ध, मग इथं एक चैतन्य वस्तू आहे, ती चैतन्य स्वरूप वस्तू शुद्ध आहे असा आपण विचार करतोय. ही चैतन्य स्वरूप वस्तू, याला मरण नाही, जन्म नाही, म्हातारपण, असं एक 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 गोष्टी त्याला जोडून पाहिजे. संबंध जोडायचा का नको? जोडून पाहायला नको आपण. आणि जोडल्यावर मग आपल्याला ते जन्म मरणाचा त्रास होणार नाही. आणि आपण जोडलंच नाही तर मग ते नुसतं जन्म मृत्यू रहित स्वरूप म्हटलं तर काय होणार? मरण आलं तर दुःख होणार आहे, भीती वाटणार आहे, त्रास होणार आहे.
जोडा ते वाचक शब्द वाच्य वस्तूला दाखवणारे आहे. तशी वस्तू आपण आपल्या ज्ञानाचा ज्ञेय बनवण्याचा पुरुषार्थ करायला पाहिजे. शांत चित्ताने तसं काय आहे हे शब्द आणि कशाला दाखवते, त्याचा भाव काय, शब्दाचे अर्थ आहेत ना, आणि त्या शब्दाचे अर्थ समजतात ना आपल्याला. असं नाही जन्म शब्दाचा अर्थ कळतोय ना, सामान्य तर अर्थ कळतेच की, जन्म कळतंय, मरण कळतंय का नाही, म्हातारपण ते इंद्रिय प्रत्यक्ष आहे. आणि हा मी नाही हा जो भाव बघा, मग आपल्याला हळूहळू ह्या संस्काराने आपल्याला जन्म, हॅपी बर्थडे वगैरे साजरा करायचा विकल्पच येणार. मला जन्मच नाही, कुठनं काढला हॅपी बर्थडे. म्हणून महाराजांनी लिहिलं 20 तारखेचं वाक्य, पाश्चात्य संस्कृतीचे नका साजरे करू पर्व, ते भोगवर्धक पर्व आहेत, म्हणजे पापाला वाढवणारे पर्व आहेत ते. नाही पण काय नाही सगळे करतेत, मग मी परत नाही विष केल्यानंतर मग विष सगळं जीवनात उतरत, विष करावं लागतं. कंपल्सरी आहे विश करणं. आणि हॅपी बर्थडेच तरी मी म्हटलं बाबा जरा शब्द बदला आणि सांगतो आता वैराग्य दिवसाच्या आहे ना तुम्हाला शुभेच्छा. कारण तीर्थंकरांना अनेक जन्माच्या दिवशीच वैराग्य पण झालं, त्यांनी दीक्षा घेतली. म्हणून म्हटलं आता आपण जर असं निदान त्याला वैराग्य दिवस म्हणते म्हणजे काय, खरा साजरा पण वैराग्य दिन म्हणून साजरा करा ना तो, की जेणेकरून कुठली तरी फिलिंग बदलायला पाहिजे ना. जन्माची फिलिंग म्हणजे मिथ्यात्वाची फिलिंग आहे, मी शरीर, माझं शरीर, मुलांचे मोठे मोठे वाढदिवस आणि सगळे अॅनिव्हर्सरीज, व्हॉट इज दिस नॉनसेन्स. आणि सगळे एकमेकाला विश करत बसायचं. हॅपी अॅनिव्हर्सरी काय, हॅपी काय असतं त्याच्यात, कधी ते जमतं का नवरा बायकोचं हॅपी म्हणायचं, परत तेच हॅपी म्हणायचं, जमत नाही. ही हॅपी आहे आमच्यासाठी, आसुर कुमार जातीसारखं सगळ्यांनी हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणायचं त्याला. म्हणजे आसुर कुमार जातीची देव दुसऱ्याची भांडणं लावून आपलं बघत बसण्यात आनंद मानतात ना, तशी ज्यांनी ज्यांनी हॅपी अॅनिव्हर्सरी लिहितात ना दुसऱ्याला, ते आसुर कुमार जातीचे देव होणार तुम्ही. कारण नवरा बायकोचं कधी जमत नाही आजकालच्या तर, कारण बायको नवऱ्याला म्हणजे समबल आहे आजकालची बायको, आणि त्यामुळं ते काय भांडण तर रोज चाललेलीच असत. आणि मग त्याच्यात हॅपी म्हणायचं त्यांना, कसलं हॅपी हेन कसलं काय. आणि तो भोगवर्धक सण आहे, तो काय धर्माची वृद्धी करणार आहे का सण. पण सगळे करतेत, आपण पण करायचं. केलं का नाही आज विश्वेश्वरीला हॅपी अॅनिव्हर्सरी, करणार असालच की, केल्याशिवाय राहणार. हो करणार ते त्यांचा आज हॅपी अॅनिव्हर्सरी, अभिजितची तेजश्वरीचं. म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं किती वर्षापूर्वी झालं पण असतं. हा तुला काय माहिती असं करायचं, तू सासू आहे, तू काय लक्षात, आणि सुनचं तुला हॅपी अॅनिव्हर्सरी लक्षात राहील का. कारण ते तुझ्यासाठी डूम्स डे आहे ना. तुला कळतच नाही तर कशाला करते तू. व्हॉट इज हॅपी अबाउट इट. संसाराचा वाढ आहे ना, संसार का बडनाय नरदेह की यह हार है, असं कुठं म्हणलंय अमूल्य तत्व विचार मध्ये. संसार का बडनारे नरदेह की यह हार है, असा मग म्हटले. संसार वाढणं, हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणजे संसार वाढला. आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली मनुष्य पर्यायाची ती हार आहे, हारला मनुष्य लग्न केल्यानंतर. खरं तर जिंकलेला नाही, ती काय संसारावर विजय मिळवला का बायको मिळाली म्हणजे.
काय करते, सगळं उलट. याचं नाव आहे मिथ्या. मिथ्यात्व ह्याला म्हणत, खोट. आणि फक्त आजूबाजूचं बघून बघून, म्हणजे आपल्याकडे असलं कुठं होतं, कुठं काय, काहीच नव्हतं पूर्वी. पण आता हे सगळं जसं जग जोडलं गेलं इंटरनेटनं, आणि त्याच्यातनं हे सगळे फॉरेनचे लोक आपला व्यवसाय याच्यावर चालवतात. कारण भारतामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे आणि भारतीय लोकांना आतापर्यंत भोग नाही तर त्याग संस्कृती होती आपल्याकडं. आणि त्यामुळं असे भोग देऊन माणसांना बिघडवायचं काम ते करतात आणि त्याच्यावर आपली रुटली भासतेत, भाकरी भासतेत म्हणतात ना ते फॉरेनचे लोक. असा मध्ये एक लेख आलेला आहे पूर, केक्स आहे ना, ते सगळे गिफ्ट्स, हे सगळे फॉरेनच्या लोकांनी आणलेले सगळे असली आहेत भोगवर्धक सण. त्यांचा सण काय, त्यांच्याकडे वैराग्य असतं का, काय असतं सणासुदीला? आपले सगळे सण कसे आहेत, सुंदर आहेत, ज्ञान वैराग्याचे सण आहेत सगळे. कशावरनं चर्चा निघाली ती? मिच्छामी दुक्कडमचा अर्थ काय सांगता काय? नाही सांगणार? नाही सांगणार म्हटल्यावर मी काय करणार? हा काय? पण झालंय ना ते, खोटं कसं होणार असा माझा प्रश्न नाही, मला असा प्रश्न पडलेला होता. माझ्याकडनं झालंय ना, तर जी झालेली गोष्ट त्याचा कर्मबंध पडलेला आहे, आता ते खोटं कसं होणार आहे? होऊन गेलेलं आहे ना ते. आपल्याकडनं जो दोष झाला, त्या दोषामुळे जे पाप बंद झाला, त्याच्यामुळे जे कर्माचं बंद झालेलं आहे, तर त्याचं फळ आता आपल्याला मिळणारच ना. अज्ञान असू दे नाही तर संज्ञान असू दे. मग आता खोटं कसं होणार असं मला म्हणायचं ते. कारण करून गेलेली गोष्ट आहे. आता वर्षभरात घडलेल्या माझ्या दोषाविषयी मी मिच्छामी दुक्कडम करतोय. दिवसभरामध्ये घडलेल्या दोषाबद्दल मी मिच्छामी दुक्कडम करतोय. बरोबर आहे का? व्हॉट इज दिस मिथ्या मे दुष्कृतम? तेच तुम्हाला तेच हवं, त्याचं भावभाषण करावं लागेल ना आपल्याला. म्हणजे मला तर त्यांनी त्रास दिला होता या शब्दाने, ही मिथ्या मे दुष्कृतम म्हटलं जातंय, पण मला त्याचा अर्थच कळेल. म्हणजे भावभाषण म्हणून मी काय फिलिंग घ्यायची त्याच्या माध्यमातून दोषाबद्दलची. कसं निघून जाणार? आता त्याचा अर्थ वाचून दाखवतो मला इथं. समय सारख्या ज्या 277, 387, 88 आणि 89 या 3 गाथा आहेत. 87, 88 आणि 89 ह्याची टीका सगळ्यात मोठी आहे. आणि ह्याच्यात म्हणजे अध्यात्म प्रतिक्रमण आहे इथं दिलेलं. प्रतिक्रमण, आलोचना, प्रत्याख्यान आणि खरोखर भेद ज्ञान जे आहे ते 148 कर्म प्रकृतीपासून भेद ज्ञान. आणि परवा मी तिच्या डॉक्टरची चर्चा केल्यावर म्हटलं, हे तुम्ही प्रतिमाधारी आहे तर तुम्ही बाकीचं प्रतिक्रमण तर रोज करता, पण म्हटलं हे प्रतिक्रमण फार महत्वाचं आहे. 387, 388 आणि 389 गाथेची टीका आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग मन, वचन काय, कृतकारित, अनुमोदन आहे ना, यांच्याद्वारे होणारे जे दुष्कृत आहेत ते मिथ्या होत अशी भावना बाहिलेली आहे. आता वाचून दाखवतो तुम्हाला कसं अर्थ काय होतो त्याचा. म्हणजे तिथं कर्म चेतना, कर्मफल चेतना आहे ना, त्याच्यापासून भिन्न आपल्या आत्म्याची भावना करायला सांगितली.
वाचू। अब सब कर्मों के त्याग करने के कृतकारिता अनुमोदना और मन वचन काय के 49 भंग होते हैं। वहां अतीत काल संबंधी कर्म के त्याग करने को प्रतिक्रमण कहा है। उसके निम्नांकित 49 भंग यद अहम इत्यादि, त्यातला पहिला भंग वाचतो। प्रतिक्रमण करने वाला कहता है कि जो मैंने अतीत काल में कर्म किया, कराया और दूसरे से करते हुए का अनुमोदन किया, मन से, वचन से तथा काया से, वह मेरा दुष्कृत मिथ्या हो है का। तन मिथ्या में दुष्कृतम इति। बरोबर। ऍक्च्युली याच्यावर आपल्याला ध्यानाला बसल्यावर चिंतन करायला पाहिजे का नाही। माझ्याकडून मनाने, वचनाने, कायेने आणि कृत, कारित आणि अनुमोदनेने कोणता कोणता कसा कसा दोष घडलेला आहे। म्हणजे 49 भंग होते ते मन, वचन, काय आणि कृतकारित अनुमोदनेचे। काही दोष आपण मनाने करतो मात्र, काही मात्र वचनाने के होतात, काही कायेच्या द्वारे मात्र होतात, काही कोणाकडून तरी स्वतः करून होतात, काही कोणाकडून तरी करवून घेतल्याने होतात, आणि काही दोष कोणी काही दोष करत असेल त्याचं केवळ अनुमोदन केलं तरी सुद्धा आहे ना। म्हणून आता डॉक्टरांनी ते पुसलं आणि आपण बघितलं सगळ्यांनी, तर आपल्याला पण प्रतिक्रमण करायची गरज आहे। कारण आपण आपल्या देखत तशा पद्धतीचा दोष बघितलाय, म्हणजे आपण त्याचे अनुमोदक झालो। बघणं सुद्धा अनुमोदन आहे। पुण्य सुद्धा प्रतिक्रमण करायचे, पापचं तर सोडा। तिथं आपल्याला सांग, मी पण सांगतेच की मी तर काय करायला लागलो, तुम्ही सांग। मग आता काय पापाचं सगळं सांगितलंय की काय काय प्रकार आहेत ते। मग यावर साधे स्थूल पाप तर कळले पाहिजे आधी। बर जाऊ दे। आता मला सांगायचं काय, मिथ्या मे दुष्कृतम, माझ्याकडून मन, वचन, कायाने कृतकारित अनुमोदनेने जे दोष घडलेत त्याबद्दल काय करतोय की ते माझे दोष मिथ्या हो असं म्हणते। मग अर्थ त्याचा काय दिला बघा। कर्म करना, कराना और अन्य करने वाले का अनुमोदन करना, यह संसार का बीज है। कळतंय का काय संसाराचं बीज? कळतंय का तुला? काय नाव तुझं? संयमी। छान नाव आहे, नाव तर चांगलं आहे। आता संयम धारण केला तर संयमी नावाला आहे ना एक ही सुगंध येईल संयमीचा। तर कळतंय ना काय म्हणतोय ते? कर्म कर्म कळते का? जे आपण चांगले वाईट भाव करतो त्याला म्हणायचं कर्म। दिवसभर तीच करतो आपण, काहीतरी वाईट भाव करतो नाहीतर काहीतरी चांगले भाव करतो। जास्त कोणते भाव होते आपले दिवसभरात? मला माहिती आहे, माझ्याकडनं वाईट भाव जास्त होते। आणि गृहस्थ आहे तर होतील आहे ना, होतेच। म्हणून तर ती गृहस्थ दशा अशी हातात घेतलेल्या पेटलेल्या कोळशासारखी वाटते ज्ञानीला, की कधी एकदा तो कोळसा हातातला टाकून दे असं पोळत असतं त्याला। त्रास करत ती दशा, गृहस्थ दशा, नको वाटतच असं आहे।
न अशात, कारण तिथं पाप विशेष आरंभ आहे, आर्त ध्यान आहे, रौद्र ध्यान आहे. 5व्या गुणस्थानापर्यंत आर्त रौद्र ध्यान आहे का. 6व्या गुणस्थानात आर्त आहे, रौद्र नाही. 5व्या गुणस्थानापर्यंत आर्त रौद्र ध्यान होत. आर्त ध्यान तिर्यंच गतीचं कारण, रौद्र ध्यान नरक गतीचं कारण. आर्त ध्यान कशाला म्हणायचं? त्याच्यामध्ये केवळ शोक केला जातो, दुःख व्यक्त केलं जातं, पीडा जिथं होत असते आहे ना, अरती भाव ज्या परिणामामध्ये दिसतो की ज्यामुळं असाताचाच केवळ बंद होतो, ते आहे आर्त ध्यान. कारण त्याची 4 भेद तेच आहेत ना. इष्टाचा वियोग झाल्यानंतर जे आपल्यामध्ये भाव बनतात ते आहे ना, इष्टाचा वियोग रूप आर्त ध्यान आहे. जे अनिष्टाचा संयोग होतो त्यामुळं आपल्याला जे परिणाम खराब होतात तर ते अनिष्टाच्या संयोग रूप आर्त ध्यान. शरीरात काही व्याधी झाल्या त्यामुळं पीडा दुखतंय, तर त्यामुळं जे त्रास ते परिणाम, तर ते आर्त ध्यान पीडा रूप, पीडा चिंतन. आणि निदान, निदानामध्ये तर भयंकर आकुलता आहे. निदान म्हणजे आहे ना, इच्छा आहे पुढं मला याचं फळ अमुक मिळावं, असं केलं तर तसं मिळावं, तसं केलं तर तसं, जसं दुकान टाकलंय तर चालावं, मुलगा झालाय तर मोठा व्हावा, हुशार चांगला. हे सगळं निदान प्रतिसमायला आपण काही ना काही करत असं निदान रूप आर्त ध्यान. स्वयंपाक करायला काय घेतलं तर ते चांगला व्हावा, ते पण निदानच आहे. आर्त ध्यान असतं, निरंतर आर्त ध्यान. ओव्हन मध्ये चिरमुरे गरम करायला ठेवले काय, आणि लक्षच नाही राहिलं, जळले, मग ते दिसले, काय होईल मला सांगा? चिरमुरे म्हणजे थोडे जळले म्हणायचं नाही, थोडे जास्त जरा भाजले, जळले म्हणायचे, थोडे जास्त. बायकांना असं जळलं म्हणणं शक्य नसतं. फार ती माती जरी झाली तर म्हणा जळलं नाही, थोडं पुढं गेलं, थोडं पुढं गेलं असे सिस्टम. मग किती असामान्य चिरमुरे, पण ते जरी गेले जळले तरी सुद्धा आर्त ध्यान होतंय की नाही? जळलं 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 जळलं, खराब झालं खराब झालं. निरंतर पीडा चिंतन निदान सगळं असलं ते आर्त ध्यान. आणि रौद्र ध्यान, रौद्र ध्यानामध्ये हिंसा, चोरी, परिग्रह, खोटं बोलणे, ह्याच्यात मजा वाटायची. मज्जा म्हणजे मज्जा बघायची, आनंद, विषय भोग, म्हणजे यामध्ये दुसऱ्या जीवांना पीडा होते आणि आपल्याला आनंद होतो. जसं मांस भक्षण करणारे, दारू पिणारे, आणि त्यामध्ये दुसऱ्या जीवाला पीडा होते आणि ह्याला आनंद वाटतो, तर ते रौद्र ध्यान म्हणून नरकाचं कारण. अशी गृहस्थ दशा आहे, त्रास देणारी, आणि म्हणून ती कधी एकदा सुटते अशी भावना ज्ञानी गृहस्थाची सतत राहते. आता इथं काय सांगायला, कर्म कराना संयमी. कळलं ना? कर्म करणं, आता जे काय करतो आपण ते सगळं कर्मच आहे ना. मग कर्म म्हणजे कार्य, कर्माचा अर्थ इथं घ्यायचा कार्य. जे काय आपण करतो ते कार्य. इथं ऐकतो हे कार्य आहे ना. घरी जाऊन संगीत ऐकलं तर तेही कार्यच आहे. दोन्ही शब्द आहेत. इथले ऐकले तर आपल्याला शुभ भाव आहे ना, चांगले भाव. तिथले ऐकले तर ह्याला धर्म ध्यान म्हणायचं आणि त्याला रौद्र ध्यान म्हणायचं. संगीत ऐकून आनंद मानणं रौद्र ध्यान, शास्त्र ऐकल्यावर आनंद होणं हे धर्मी ध्यान. फरक एवढा आहे. मग काय सांगायला लागले, कार्य. मग कार्य जे आहे ते करणं, करीवणं किंवा अन्य करणाऱ्याला अनुमोदन देणं, यह संसार का बीज है. कशाचं बीज आहे हे? आता पुढे नीट ऐका. काय सांगतोय? मिच्छा में तो कडमचा अर्थ सांगतो. मला आवडला इथं म्हणून मी सांगतो, आणि हे खरोखर असा भाव आहे त्याच्यातला. संसार का बीज है यह जानकर उस दुष्कृत के प्रति
त्या दुष्कृत्याच्या प्रती म्हणजे त्या दुष्ट कार्याच्या प्रती हीय बुद्धी आई. जेव्हा आपण मिच्छामी दुःखडम म्हणतोय आपल्या दोषाबद्दल, मला त्या दोषाबद्दल हेय बुद्धी झालेली आहे का? पहिल्यांदा तर हे म्हणजे मिथ्या केव्हा होतील? जर तुमच्या परिणामामध्ये ते संसाराचं बीज आहे असे परिणाम उत्पन्न झाले असताना, आहे ना, काय म्हणले त्याच्या प्रती ही बुद्धि आई, तब जीव ने उसके प्रति ममत्व छोड़ा तो यही उसका मिथ्या करना है. हे आहे मिथ्या में दुष्कृतमचा अर्थ. दोषाच्या प्रतीच आपल्या मनामध्ये ही बुद्धी उत्पन्न होऊन त्याच्या प्रती जो आपला आपलेपणा आहे तो आपलेपणा सुटणं हेच त्या ठिकाणी त्याचं मिथ्या होणं असं म्हटले. आणि तर ते मिथ्या झाले आपल्यासाठी, समोरच्यासाठी नाही चाललेलं, माझ्यासाठी. कारण मी म्हटलंय मिथ्यामय दुष्कृतम, माझ्याकडून एकेंद्रियादी जीवांची हिंसा झाली, माझ्याकडून देवशास्त्र गुरूंचा विनय झाला, माझ्याकडून माझ्या व्रतामध्ये दोष लागलेत, त्यावेळेस मला त्या दुष्कृतच त्या ठिकाणी फळ काय संसार आहे असं भासित झालं. आणि त्यामुळं मला ते हेय भासित होऊ लागले. हे माझ्याकडनं झालंच कसं? आणि ते झाल्यामुळं अशी हेय बुद्धी उत्पन्न झाली तर पुढं भविष्यामध्ये तिथं प्रवृत्ती करणार नाही. एकतर तशा आणि गोष्टीची काळजी घेईल की माझ्याकडनं दोष घडणारच नाही पहिल्यांदा. पण अशा काही अवस्था आहेत की त्याच्यापासून वाचता येत नाहीये आपल्याला, तर तिथं ते करत असताना आतमध्ये भावना काय राहील? नको ही कधी सुटे, किंवा आहे ना मला करायचंच नाही हे, असे आतमध्ये ते कार्य करत असताना सुद्धा नाईलाज असतो. त्या दोषाच्या प्रती आतमध्ये काय होईल? सतत एक हेयपणाची बुद्धी राहिली तर ते मिथ्या होऊ लागतील. म्हणजे मिथ्या होऊ लागतील का? तर ते हेय वाटू लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपलेपणा आहे. आपल्याला अजून लक्षात येत नाही की जे आपण दोष करतो त्याच्यामध्ये आपला आपलेपणा पण असतो. आणि ज्याच्यामध्ये आपण आपला आपलेपणा करतो ते आपल्याकडनं सुटत नाही. आणि इथं गुणांमध्ये तर सोडा, इथं दोषांमध्ये माझा आपलेपणा आहे. लक्षात येते? खरं तर गुणांमध्ये आपलेपणा उत्पन्न व्हायला पाहिजे, पण गुण राहिले बाजूला. जे आपल्याकडून दिवसभरात दुष्कृत्य होत आहेत त्या दुष्कृत्यांमध्येच मला आपलेपणा आहे का नाही? जसं आहे ना, लग्न केलंय दुष्कृत्य का सुकृत्य? आणि हॅपी अॅनिव्हर्सरी त्याला त्या ठिकाणी आपण काय केलं? विश केलं, तर ते दुष्कृत्य आहे स्नेहात आहे का सुकृत्य? काय अवघड प्रश्न विचारला काय? नाही, प्रश्न अवघड आहे काय? म्हणजे हॅपी अॅनिव्हर्सरी जर म्हटलं तर ते दुष्कृत्य आहे का सुकृत्य? हॅपी अॅनिव्हर्सरी विश करणं दुष्कृत्य आहे का सुकृत्य आहे हे माझा प्रश्न आहे. तुम्ही काय केलं मी विचारलंय का? पुढचं तेवढंच चाललंय ना माझं. दुष्कृत्य भासित झालं पाहिजे, हे दुष्कृत्य आहे, हे काय चांगलं कृत्य नाही आहे. हे संसाराचं अनुमोदन नाही. आणि आपण किती वेळा ऐकलंय? सिद्धशिलेच्या वाटेवर
जे लग्न असतं ते विघ्न म्हटलेलं आहे. सिद्धशिलेच्या वाटेवरती लग्न नव्हे तर हे विघ्न असं एका भजनात म्हटलं. मग विघ्नाला आपण जर काय करणार, त्याचं कॉंग्रॅच्युलेशन. आणि तेच आपण माग पाहिलं होतं. कुठं श्लोक आला होता तसा? कोणाचा कॉंग्रॅच्युलेशनचा श्लोक कुठं आलाय? बरोबर. काय सांगितलं होतं? हा, पुद्गलाचं अभिनंदन आहे ना. काय श्लोक? हा, काय राव. अविद्वान पुद्गल द्रव्य यो अभिनंदती तस्य तत् न जातु जंतो सामिप्यम चतुर्गतिषु विमुंचती, असं म्हटलं. 43. काय? अविद्वान पुद्गल द्रव्य यो अभिनंदती तस्य तत्, जो त्या पुद्गलाचं अभिनंदन करतो त्याला 4 गती सोडत नाही. न जातु जंतो सामिप्यम चतुर्गतिषु विमुंचती, त्याला 4 गतीतील चक्रातून सुटका नाही. डॉक्टर बरोबर आहे का? काय बरोबर आहे? कोणाला? जो पुद्गलाचं अभिनंदन करतो, संसाराचं अभिनंदन करतो, मग आता करा, मग आता करा. ते विचार करून बघा की जर अशा म्हणलं दुष्कृत्याचं मी जर चोरीचं अनुमोदन केलं तर पाप, ते अपराध तोच आहे. तसं संसाराचं अनुमोदन म्हणजे 4 गतीतील दुःखाचं अनुमोदन आहे, म्हणजे मला ते स्वतःला भोगावं लागेल. म्हणून डोक्यात घ्या, संसार काय, मोक्ष काय, मला काय करायचंय, हे काय, उपादेय काय, याचा निर्णय करून आतमध्ये आहे ना, म्हणजे वर हॅपी अॅनिव्हर्सरी लिहायचं, खाली लिहायचं मिच्छामी दुःखरा. नाही, आपलं एक सांगितलं. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वर लिहायचं आणि खाली म्हणायचं मिच्छामी दुःखडम. आता काय करणार, लिहावं तर लागणार आहे. लिहायचं म्हटल्यानंतर पुढं म्हणजे समोरच्या चक्करला पाहिजे की नेमकं काय मिच्छामी इकडं वर लिहिलंय, तसं त्याला पण जागृत व्हायला पाहिजे का नाही, किंवा हे काहीतरी चुकीचं आहे ना, ते सुद्धा दुष्कृत मिथ्या हो. म्हणजे तिथं त्याच्याप्रती हेय बुद्धी उत्पन्न होऊन काय म्हटलेली आहे, त्याच्याप्रती ममत्व सोडणं, दोषाच्या प्रती ममत्व त्याग, हाच संसाराचा त्याग आहे. जे संसारात जीव परिभ्रमण करतायत ते दोषाच्या प्रती आपलेपणा केल्यामुळं संसारात फिरतात. म्हणून भक्तामरमध्ये सांगितलं, देवाने ममत्व सोडलं दोषांचं आणि आपण ते ममत्व घेतलं, म्हणून दोषे रूपात विविध आश्रय जात गर्व आहे. ते दोष असे गर्वाने फुललेत की आहे ना, जगामध्ये असं कोण आहे की जो आम्हाला आश्रय देणार नाही. सगळे रेडी आहेत आश्रय द्यायला. मी सोडायचा अवकाश दोष दुसरा घ्यायला तयार आहे. दोष सोडा तुम्ही, सोनं सोडा तुम्ही, बघा दुसरा घेतोय का नाही. आणि दोष सगळे संसारी जीव दोषाला ग्रहण करण्यासाठी तत्पर आहेत आणि गुणांपासून लांब राहत आहेत. म्हणून
मिथ्या मे दुष्कृतम म्हणजे मिथ्या मे दुक्कडम हे त्याचं प्राकृत आहे. मिथ्या मे दुक्कडम हे प्राकृत आणि मिथ्या मे दुष्कृतम हे संस्कृत. आणि माझे दोष मिथ्या होई मराठी झाले, खोटे हो. खोटे हो म्हणजे काय झालं, माझं जर त्या दोषांच्या प्रती ममत्व सुटलं असेल तर ते दोष मिथ्या झाले असा त्याचा भाव होतो. ओम नमः.